हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोप्राइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगिरी रोड, कामठा, नांदेड़। आम्ही मोजे भेंडेगाव लेंडी प्रकल्प बाधित गाव अशी नम्र विनंती निवेदन करतो की आमच्या गावचे पुनर्वसन आमच्या गावापासून 9 ते 10 किलोमीटर अंतरावर होत आहे असे समजते, तरी पुनर्वसन आम्हास मान्य नाही। दुसरं म्हणजे आमच्या या पुनर्वसनासाठी आमच्या इथेच पुनर्वसन व्हावं किंवा आम्हाला स्वेच्छा पुनर्वसन मिळावं। दुसरी मागणी म्हणजे आमच्या गावातील सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय नोकरी सामावून घ्यावी, अन्यथा त्यांना व्यवसाय करण्यासाठी रोख 10 लाख रुपये मिळावे। त्यानंतर आमच्या इथे स्वेच्छा पुनर्वसन मिळावी ही मागणी आहे। त्याचबरोबर 2013च्या कायद्याप्रमाणे आम्हाला जमिनीला वाढीव माविजा मिळावा। त्यानंतर घराचा उल्लेख म्हणजे असा आहे, आम्हाला 2006 साली घराचा अल्पसा माविजा मिळालेला आहे। त्यासाठी आम्ही तुमचं अज्ञान म्हणा काही म्हणा आम्ही न्यायालयात गेलो नाही, तरी आम्हाला न्यायालयात जाण्याची परवानगी मिळावी अथवा वाढून माविजा आम्हाला घराचाही मिळावा अशी आमची मागणी आहे। काय मागणी आहे? मी कमलाकर जयंत वागदे, भेंडेगावचा नागरिक असून आज नांदेड येथे भेंडेगाव खुर्दीच्या पुनर्वसनाच्या विविध मागण्यासाठी मी नांदेड जमलेले आहोत। आमच्या मुख्य मागण्या अशा आहेत, ग्रामपंचायत ठराव न घेता 10 किलोमीटर अंतरावर पुनर्वसन कुठल्या अटीने केलेले आहेत ही मुख्य मागणी आहे। आणि दुसरा मुद्दा असा आहे की ग्रामपंचायतला ठराव न देता ग्रामपंचायतच्या गावामध्ये न येता त्यांनी आमच्या गावापासून 10 किलोमीटर अंतरावर गावाचा कुठला तरतूद नसताना त्यांनी पुनर्वसन केलेलं आहे। ते पुनर्वसन स्थगिती करून आम्हाला स्वच्छ पुनर्वसन देऊन आणि आम्हाला सरकारने मदत करावी, अन्यथा हे जर आमच्या मागण्या जर मान्य नाही झाले त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू असं आज आम्ही जाहीर करू। 30 वर्ष झालं साहेब, आम्हाला कुठला शासनाची मदत नाही, कुठली सोय नाही, विमा नाही। आम्ही सुशिक्षित बेकार भरपूर हे होऊन गेलो, मागासले गेलो आहे, डोंगराळ भाग असून आम्हाला कुठली सोय नाही। शासनाने आम्हाला 2013 प्रमाणाचा कायदा आम्हाला लागू करावा, सुशिक्षित बेकारला 10 लाख रुपये द्यावं, आम्हाला घराची मागणी पूर्णतः मान्य करावं। आम्हाला 35 वर्षाखाली आम्हाला 10 अल्पसे मदत मिळालेली आहे, त्या 2013चा कायदा आम्हाला लागू केलं पाहिजे। नाही केलं तर आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही आणि तीव्र आंदोलन करू साहेब। आम्ही फार्मेसी क्रांति समिति महाराष्ट्र राज्य की जानिब से एक मेमोरेंडम दिया, निवेदन दिया, जिसमें नांदेड़ ज़िले में जो हाल ही में बारिश हुई उसके मुताबिक हमने ज़िला कलेक्टर साहब को एक निवेदन दिया कि जो भी यहाँ के शेतकारी है उनके लिए जितना भी उनका नुकसान हुआ है उस नुकसान की पूरे किसानों को मिलनी चाहिए। इसके बारे में हमने उनको आज निवेदन दिया। और आज फार्मसी कृती समिती नांदेडतर्फे जे नांदेड जिल्ह्यातील जे अतिवृष्टीग्रस्त भाग आहेत, ज्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण म्हणजे ज्या तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे अशा भागातील प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून जे शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांची नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी आम्ही फार्मसी कृती समिती महाराष्ट्र राज्यातर्फे आणि विशेष करून फार्मसी कृती समिती नांदेड जिल्ह्यातर्फे सर्व युवक आणि आमची जी युवती पदाधिकाऱ्यांची जी टीम आहे त्या दोन्ही टीमने आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर या नांदेड जिल्ह्यातील सर्व घटनेचे पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल। आणि आम्ही पण जिल्हाधिकारी साहेबांच्या शब्दांनी आम्ही संतावून गेलेलो आहोत आणि आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे की जिल्हाधिकारी साहेब लवकरात लवकर प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करतील। आणि जर का जवळपास तर आमच्या या मागणीचा विचार होईल असं आम्हाला अपेक्षा आहे, परंतु जर का प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विषयी जर हलगर्जी झाली आणि जर प्रशासनाने आमच्या फार्मसी कृती समितीचा या आमच्या जर मागणीचा विचार केला नाही तर फार्मसी कृती समिती भविष्यात शेतकऱ्याच्या हितासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करायला मागे पुढे पाहणार नाही असं मला या ठिकाणी सांगून टाकायचं आहे। आम्ही जे सर्व गावकरी मंडळ समस्त धानोरा कवठा तालुका कंधार जिल्हा नांदेड इथून आमच्या शेतीतील सर्व काही जे काल 2-3 दिवसाखाली पाऊस भरपूर प्रमाणात जे मोठा झाला त्या पावसामुळे ढगफुटीचं जे वातावरण निर्माण झालं, ढगफुटी झाली, त्या ढगफुटीमुळं शेतीचं बरंच काही नुकसान झालं। त्या नुकसानीचं निवेदन म्हणून आम्ही सर्व धानोरा कवठा गावातील शेतकरी कमसे कम 200-250 शेतकऱ्यांना निवेदन घेऊन आज जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड इथं आम्ही आलो आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही आज निवेदन देऊन जिल्हाधिकारी साहेबांना आमच्या इथे जे काही नुकसान झाली त्यांचे आतापर्यंत कुठले पंचनामे नाहीत, कुठलं
स्तरावर कुठलं काही हे झालं नाही, त्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना बोलण्यासाठी किंवा आमचा जे विमा भरला होता आम्ही हक्काचा विमा ते आम्हाला मिळवण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे. तरी जिल्हाधिकारी साहेबांनी सर्वांनी एक तात्पर्य करून आमचा विमा जे आहे शेतकऱ्यांना आम्ही स्वतःचा भरलेला किंवा आमच्या पिकाचं जे काही नुकसान झालं आहे ते पंचनामे करून आम्हाला त्वरित पूर्ण रक्कम आम्हाला देण्यात यावी. 100% आमचं आज पिकाचं जे काय तोंडाला आलेलं पीक पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे. आज वावरामध्ये बघायचं गेलं तर बिलकुल सोयाबीन असेल, कापूस असेल, सर्व पाण्याने वाहून गेलेलं आहे आणि बरंच काही नुकसान धानावरचं झालेलं आहे. तरी घरपडीचं काय बरेच प्रकार आहे, तिथून शेतीचं पण नुकसान, बरंच शेतीची नुकसान अशी झाली आहे की जेणेकरून शेती बरेच शेतकऱ्यांची वाहूनसुद्धा जमीन गेली आहे. त्या जमीनचं पण नुकसान हे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना साहेबांनी दखल घेऊन आमच्या धानोरा कवट्यांना आम्हाला जे काय होईल तात्पर्य करून आमच्या गावासाठी निधी उपलब्ध करून तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन कळवल्या आणि द्यावं ही मी त्यांना विनंती करतो. अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़ और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।